एक तयाचे आठविता पडे वृत्तीसी ताटस्थता येईल वाचेसी कैसा तो वर्णिता दृढ मौनता तत्कथन घ्राणे सुमन हुंगावे त्वचा शीतोष्ण स्पर्शावे नयने सौंदर्य सुख घ्यावे सुख व्हावे आपापणा जिव्हा शर्करेचा स्वाद जाणे परी नेणे अनुवाद तैसाची साई गुणानुवाद करू विशद नेणे मी सद्गुरुचे चिजव येई मन तोची स्वये देई प्रेरणा अनिर्वचनीयाचे निर्वचन स्वजन करवी तो हा न केवळ शिष्टाचार बोल हे न केवळ उपचार मनोभावाचे हे उद्गार अवधानादर प्रार्थितो जैसे गाणगापूर नृसिंहवाडी जैसे औदुंबर वा भिल्लवडी तैसेची पवित्र गोदेचे थडी क्षेत्र शिरडी प्रसिद्ध गोदावरीचे पवित्र तीर गोदावरीचे पवित्र नीर गोदावरीचा शीत समीर ही भवतिमिर नाशक गोदावरीचे महात्म्य रुचिर प्रख्यात जे अखिल जगतीवर एकाहूनी एक धुरंधर संत प्रवर तेथे झाले अनेक तीर्थे या गोमती तीरी अघविनाशक जेथील वारी भवरोग स्नाने पाने निवारी पुराणांतरी वर्णिले ते हे गोदा अहमदनगरी कोपरगाव तालुक्या भीतरी कोपरगावाची शेजारी मार्गदेई शिरडीचा गोदा वळंघूनी पैलतीरी सुमारे 3 कोसावरी तांगा प्रवेशता निमगावा भीतरी समोर शिरडी दिसतसे निवृत्ती ज्ञानदेव मुक्ताबाई नामा जनी गोरा गोणाई तुका नरहरी नरसी भाई सजन कसाई सावता पूर्वी संत होऊन गेले सांप्रतही ते बरेची झाले वसुधैव कुटुंबी भले आधार रंजल्या गांजल्यांचे रामदास संत प्रवर सोडून या गोदा तीर प्रकट झाले कृष्णा तटाकावर जगदुद्धारा कारणे तैसेची हे योगेश्वर साई महान शिरडीची पुण्याई जगदुद्धाराची ये पायी गोदे ठाई अवतरले परीस लोहादे कनकस्थिती तया परिसा संता उपमिती संतांची परी अलौकिक कृती निज रूप देती भक्ता ते सांडूनिया भेदभाव स्थिरचर अवघे ब्रह्मस्वभाव आपणासी हे विश्वविभव अखंड वैभव ब्रह्माचे ऐसे अखिल विश्व जेव्हा मीच मी हे प्रबोधेल तेव्हा मग त्या सुखाचा काय सुहावा परम सद्भावा पावेल ऐसे मी पण जेव्हा पावावे वैरते करावे कोणासवे किमर्थ वा कवणासी भ्यावे अन्य चिठावे जव नाही दामाजी जैसे मंगळवेढी समर्थ रामदास सज्जनगडी नृसिंह सरस्वती जैसे वाडी तैसेची शिरडी साईनाथ परम दुर्घट आणि दुस्तर जिंकिला जयाने हा संसार शांती जयाचा अलंकार मूर्त भांडार ज्ञानाचे वैष्णवांचे हे माहेर घर उदारांचा हा उदार परमार्थ करणाचा अवतार साराचे सार हा साई प्रीती नाही नाशिवंती आत्मस्वरूपी रंगली वृत्ती लक्ष एक परमप्राप्ती काय ते स्थिती वर्णावी ऐहिकाचा न उत्कर्षापकर्ष आमुत्रिकाचा न हर्षामर्ष अंतरंग निर्मल जैसा आदर्श वाचा वर्षत अमृत सदा राजा